हा मयूर पण ना मला खूप जास्त डिस्टर्ब करतो. हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत खूपच अफोर्डेबल प्राइसमध्ये घरच्या घरी क्लीनअप. सो लेट स्टार्ट. हे आहे फेशियल रेझर अँड नेक्स्ट इज स्क्रब, फेस पॅक, नोज स्ट्रिप अँड क्लिन्झर. सो फर्स्ट स्टेप आपण छानपणे आपला फेस वॉश करून घेऊया. आफ्टर दॅट आय एम यूजिंग फेशियल रेझर कॉज मला चिक्स एरियावर खूपच हेअर आहेत. सो जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही यूज करू शकता. फेशियल हेअर रिमूव्ह केल्यावर आपण करणार आहोत क्लीनअपसाठी सुरू. तर मी यूज करत आहे आयुरचं क्लीन्झर. तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. सो क्लीन्झर यूज करताना आपल्याला छानपणे फेसवर मसाज करत ॲटलिस्ट 10 मिनिट तरी क्लिन्झिंग करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी बराच वेळ मसाज करून घेतला आहे. आता आपण घेऊया स्टीम. ॲटलिस्ट 5 मिनिट्स तरी आपल्याला स्टीम घ्यायची आहे, ज्याने पोर्स ओपन होतील आणि क्लिनिंग प्रोसेस छान होईल. जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल नसेल तर तुम्ही पातेल्यात गरम पाणी घेऊन फेस कवर करून स्टीम घेऊ शकता. स्टीम घेऊन झाल्यावर मी फेस नॉर्मल वॉटरने वॉश करून घेतला आहे. आता मी स्क्रबला सुरुवात करत आहे. सो इथे मी यूज करत आहे एव्हरी यूजचा टॅन रिमूव्हल स्क्रब. स्क्रब करताना सुद्धा आपल्याला छानपैकी मसाज करून घ्यायचा आहे, ज्याने आपले सगळे पोर्स मिनिमाइज होतील आणि फेस सॉफ्ट आणि फ्लॉलेस दिसेल. जा ना मुद्दाम काय करून पण देत नाही. अरे तू जा रे. स्क्रब झाल्यावर आपण नॉर्मल वॉटरने फेस वॉश करूया. तुम्ही पाहू शकता फक्त 2 स्टेपमध्येच फेस किती ग्लो करत आहे. सो इथे मी यूज करत आहे डॉक्टर रशीलचा पोर्स मिनिमायझिंग नोज स्ट्रिप, कारण मला व्हाईट सीड्स आणि पोर्स खूप आहेत. हे ओपन करून ह्यावरचं प्लॅस्टिक असं काढायचं आहे. आफ्टर दॅट ते स्टिक करण्यासाठी आपल्याला नोज ओलसर करायचं. नोज ओलं करून पिंक साईड नोजवर स्टिक करायची. जर ते स्टिक नसेल होत तर तुम्ही वरूनसुद्धा पाणी लावू शकता. नोज स्ट्रिप अप्लाय करून आपल्याला किमान 15 मिनिटे ते ठेवायचं आहे. 15 मिनिट्स नंतर ते कडक झालं असेल मग नॉर्मली काढायचं. काहीच पेन वगैरे होत नाही. सो तुम्ही बिंदास यूज करू शकता आणि खूप छान रिझल्ट आहे. सगळे ब्लॅक हेड्स निघतात. आता आपण यूज करणार आहोत एव्हर यूजचा चॉकलेट टॅन रिमूव्हल फेस पॅक. जेव्हा आपण स्क्रब करतो तेव्हा पोर्स ओपन होतात, तर ते क्लोज करण्यासाठी नेहमी फेस पॅक यूज करावा. अदरवाईज जास्त ब्लॅकहेड्स होण्याची शक्यता आहे. छानपैकी पूर्ण फेस आणि नेकला आपण कव्हर करून घेऊया. फेस पॅक अप्लाय झाला आहे. आता छानपणे 15 मिनिट्स ड्राय होऊन देऊया. फेस पॅक छानपणे सुकला आहे. आता फेस मस्तपैकी वॉश करून घेऊयात. फेस वॉश केल्यावर बघू शकता किती छान ग्लो आला आहे. मला तर खूप सॉफ्ट आणि ग्लोई फील होतं आहे. आता आपण मॉइश्चरायझर यूज करूया. माझी स्किन ड्राय आहे म्हणून मी निव्याचं चूज केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मॉइश्चरायझर यूज करू शकता. छान मसाज करून मॉइश्चरायझर स्किनमध्ये मुरू देऊया. आणि लिपसाठी आपण लिप बाम यूज करूया किंवा तुम्ही वॅसलिनसुद्धा यूज करू शकता. सो गाईज, कसा वाटला आपला क्लीनअपचा अफोर्डेबल प्रोडक्टचा व्हिडिओ? नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की कसं वाटलं, तुम्ही काय फील केलं. मी तर खूप जास्त भारी फील करते कॉज माझी स्किन खूप स्मूथ झाले आणि मी हा पहिल्यांदा नाही केला, मी नेहमीच करत असते. सो तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला काय वाटलं आणि हा व्हिडिओ हेल्पफुल होता की नाही. नक्कीच कमेंट करा आणि सजेस्ट करा मला दुसऱ्या व्हिडिओसाठी. सो बाय, लव्ह यू ऑल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.